Okay. So, hello everyone. My name is Dr. Ashok Arjun Jadhav. Today we are going to discuss a next topic of our chapter number second, that is a work done by varying force. In nature, as I already discussed, that in nature we are having two different types of forces. One is constant force and another is varying force. So, constant force means amplitude of the force is remains same. Amplitude as well as direction. म्हणजे एखादा जो फोर्स असेल ज्या फोर्सची अँप्लिट्यूड आणि डायरेक्शन ॲज वी नो फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. सो फोर्स जर वेक्टर क्वांटिटी असेल त्याला डायरेक्शन असणार आणि मॅग्निट्यूड असणार. म्हणजेच काय जर एखादा जर फोर्स असेल की त्याची मॅग्निट्यूड ही कॉन्स्टंट राहते तर त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे कॉन्स्टंट फोर्स. आणि असा एखादा फोर्स असेल की ज्याची मॅग्निट्यूड त्याची अँप्लिट्यूड ही कंटिन्युअसली चेंज होते त्याची डायरेक्शन चेंज होते तर त्या केसमध्ये त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत व्हॅरिंग फोर्स. So a varying force is a force in which magnitude of the force can be varied as well as direction of force also can be varied. We can consider some of the examples. We can consider example like a spring. If you look at the spring and if you just try to push the spring, if you push the spring, then what will observe? There is basically storage of energy, potential energy in the spring. We can determine force in the spring and that force can be written as F is equals to minus kx. You might have heard this term before. बरोबर आहे का? हे आधी ऐकलंय का F is equal to minus kx? ऐकलंय का? F is equal to minus kx ऑनलाइन वाले ऐकलंय का? Yes, sir. मग या इक्वेशन मध्ये k काय असं सांगा बरं. Spring constant. Yes, k is a spring constant. If you just look at the formula, then it tells us F is equals to minus kx. So if you just look at the formula, then k is some constant and it is known as a spring constant. We are having x. X is what? X is displacement. म्हणजेच काय जर डिस्प्लेसमेंट चेंज झाली समजा डिस्प्लेसमेंट 1 सेंटीमीटर असेल तर तुमच्या फोर्सची व्हॅल्यू काहीतरी असणार स्पेसिफिक. डिस्प्लेसमेंट चेंज केली म्हणजेच काय ती स्प्रिंग जी मी कॉम्प्रेस करणार होतो ती कॉम्प्रेस करताना जर 1 सेंटीमीटर कॉम्प्रेस केलं वेगळा फोर्स आहे, 2 सेंटीमीटर कॉम्प्रेस केला वेगळा फोर्स आहे, 3 सेंटीमीटर कॉम्प्रेस केला तिसरा फोर्स. याचा अर्थ काय डिपेंड अपॉन द कॉम्प्रेशन डिस्टन्स वी आर हॅव्हिंग सम डिफरंट टाइप ऑफ फोर्स. मग इट कॅन बी एक्झाम्पल ऑफ व्हॅरिंग फोर्स. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट चेंज झाली फोर्स चेंज होतो. वी कॅन कन्सिडर अनदर एक्झाम्पल लाईक ग्रॅव्हिटी ऍक्टिंग ऑन अ रॉकेट. जर तुम्हाला माहिती आहे की आपण समजा पृथ्वीवर असू, समजा ही पृथ्वी आहे आणि इथून एक रॉकेट मी लॉन्च करायचा प्रयत्न केला इन द अपवर्ड डायरेक्शन. मग काय होणार आहे अप टू सर्टन लिमिट ओनली देअर कॅन बी अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द रॉकेट. आफ्टर सर्टन हाईट that rocket is free from gravitational force of earth. मग हा जो फोर्स आहे तो असा होतो का इथून सुरू झाला इथून इथपर्यंतची व्हॅल्यू कॉन्स्टंट होती आणि त्या लेवलला गेला आणि तिथून पुढे झिरो झाला असं होणार आहे का? नाही होणार. काय होणार आहे इथून जसा जो हाईटने वर जाईल तसं तसं त्याच्यावर ऍक्ट होणारी ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू आहे ती कमी कमी होत जाणार आहे आणि ऍट दिस हाईट मॅक्सिमम हाईट दॅट व्हॅल्यू विल बी झिरो. सो वी कॅन से दॅट इज एक्झाम्पल ऑफ व्हॅरिंग फोर्स. You can consider another example which is shown in the diagram also. You can look at here. There is one ball and ball is attached to the rubber. If you consider that type of example, then that also an example of varying force. तुम्हाला यापूर्वी पाहिलं असेल जत्रेमध्ये खेळायला बॉल मिळतो बॉलरला आहे ना एक रबर लावला असेल तर रबर आपण पुढे फेकायचो परत हातात द्यायचा फेकायचा हातात द्यायचा. तर असं होतं का समजा हा जो फोर्स आहे तो जो कॉन्स्टंट फोर्स आहे का व्हॅरिंग फोर्स आहे तो व्हॅरिंग फोर्स आहे. का व्हॅरिंग फोर्स आहे कारण काय होणार आहे तुम्ही बॉल फेकला तो बॉल काही सर्टन लिमिट पर्यंत पुढे जातो तिथून पुन्हा परत तुमच्याकडे. म्हणजेच काय या केसमध्ये तुम्हाला मॅग्निट्यूड पण चेंज झालेली दिसते फोर्सची ऍज वेल ऍज डायरेक्शन पण चेंज झालेली दिसते. बरोबर आहे का? म्हणजे जर बॉल पुढे गेला एका सर्टन लिमिटला गेला तिथून पुन्हा परत येतो तुमच्याकडे. म्हणजेच काय या लेवलला गेल्यानंतर त्याच्यावर ऍक्ट होणारा पुढच्या डायरेक्शनचा फोर्स हा झिरो होऊन जातो आणि यावर मग पुन्हा परत इलास्टिक मुळे तो आपल्याकडे ओढला जातो. सो दिस कॅन बी एक्झाम्पल ऑफ varying force. So we have discussed 3 examples of varying force. Can anyone tell me another example of varying force?
कोणी सांगेल का अजून एखादं एक्झाम्पल वॅरिंग फोर्सचं? आपल्या डे टू डे लाईफ ऍप्लिकेशन मध्ये कोणतेही तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता, एखादं एक्झाम्पल की ज्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की फोर्स जो आहे त्या एखाद्या वस्तूवर ऍक्ट होणारा तो व्हॅरी होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम. कोणतं एखादं एक्झाम्पल सांगता येईल का ऑनलाईन मध्ये? मॅग्नेटिक फोर्स म्हणता येईल का? मॅग्नेटिक फोर्स, येस मॅग्नेटिक फोर्स पण आपल्याला म्हणता येईल. मॅग्नेटिक फोर्स तुम्ही कन्सिडर केला तर मॅग्नेटिक फोर्स मध्ये काय पाहायला मिळतं पहा. जर मी एक मॅग्नेट घेतलं, इथे ठेवलं, याला नॉर्थ आणि साऊथ पोल असतील, आणि दुसरा मॅग्नेट किंवा दुसरं काही इथे जवळ ठेवलं, तर काय होणार आहे, ऍज आय चेंज द डिस्टन्स देयर विल चेंज इन द फोर्स ऍक्टिंग ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड. So force, this is an example of varying force. You can consider electric force also, that can be example of this varying force. So we have discussed some of the examples of varying force. Now we are going to discuss how work done is taken place in case of varying force. If you are having varying force and now you are going to determine work done, then what we have to do? So let us consider work done by the spring force. I have already told you that we are having a spring force as a F is equal to minus kx. So let us consider a diagram which is shown on your screen. I will try to draw this diagram for a blackboard also. So what we are going to consider, we are having one spring and one mass is attached to it. And now what I am going to do, I am going to pull this spring in this direction. If I pull the spring with some distance x, then what will happen? There will be displacement taken place initially when the spring is a uncompressed form. जेव्हा स्प्रिंगला कॉम्प्रेस केलेलं नाही, जेव्हा ते रिलॅक्स स्टेट मध्ये होते, त्यावेळेला आपण इथे x इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं, तर याचा अर्थ काय, स्प्रिंग मध्ये कोणताही फोर्स नाही सध्याला. And when I just compress the spring, then due to the displacement of this ball, displacement of this mass, there will be a displacement of each part of the spring. बरोबर आहे का? असं होतं का की स्प्रिंग मधले फक्त हे पहिले 3 आहेत तेच फक्त कॉम्प्रेस झाले किंवा तेच फक्त ओल्डे गेले, स्ट्रेच झाले, आणि बाकीचे जसे आहेत तेच राहिले, असं होतं का? नाही. अख्खीच्या अख्खी स्प्रिंग एकाच वेळेला स्ट्रेच होते किंवा कॉम्प्रेस होते. जर ह्याला मी स्ट्रेच केलं तर काय होणार आहे, each portion of the spring will be displaced by x amount. बरोबर आहे का? Now as we know, force acting on the spring can be determined with the help of this equation, F is equals to minus kx, where k is known as a spring constant, where this k is known as a spring constant. So this spring constant known to us, this will be a constant and which will be basically derived or which is given with the help of material of spring. मग स्प्रिंगचं मटेरियल काय आहे त्यावर डिपेंडेंट तुमचा स्प्रिंग कॉन्स्टंट असतो. स्प्रिंग जर कॉपरची बनली असेल तर स्प्रिंग कॉन्स्टंट वेगळा असणार आहे. ती स्प्रिंग जर समजा लोखंडाची बनली असेल तर वेगळं असेल, निकेलची बनली असेल तर वेगळं असेल, झिंकची बनली असेल तर वेगळं असेल. म्हणजे काय, हा स्प्रिंग कॉन्स्टंट कशावर डिपेंड असतो सांगा? मटेरियल. बरोबर ना? जर तुम्ही एखादा आपल्या लॅबमध्ये जे काही मटेरियल आहेत जे आपण प्रॅक्टिकल साठी वापरतो तर ते सगळे लोखंडाचे आहेत. तर लोखंडाच्या स्प्रिंग कॉन्स्टंटसाठी स्प्रिंगसाठी काही स्प्रिंग कॉन्स्टंट वेगळा असणार. सो दिस स्प्रिंग कॉन्स्टंट इज डिपेंड अपॉन द मटेरियल ऑफ स्प्रिंग. नाउ वी आर गोइंग टू डिटरमाइन हाउ वर्क डन कैन बी कंसिडर इन द केस ऑफ दिस stretching of the spring. Now for that let us consider that spring is initially displaced from x to x plus dx amount distance. So initially I consider this is x distance and now I am going to consider another distance, that is a dx distance. So if I consider again small distance dx, this is a dx, this is x and this is dx. So if I consider that spring is displaced by very small distance dx distance, then I can use our formula of work done. We know formula of work done as, सांगा बरं काय फॉर्म्युला आहे वर्क डनचा? वर्क डनचा काय फॉर्म्युला आहे?
W is equals to Fs, बरोबर आहे ना, किंवा F dot S basically. If I consider very small displacement, then our burden will be very small, and that will be dW is equals to force dotted with dx, बरोबर आहे का, और dx, s or dx or s both are displacement, so I can write down F dot dx, and that can be written as F dx cos of theta. Now in the precise case, याच केस मध्ये सांगा बरं, फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे. मी काय करतोय, या स्प्रिंगचा जो काही मास आहे त्याच मासला या डायरेक्शनला ओढतो. सो आय एम गोइंग टू अप्लाय फोर्स इन दिस डायरेक्शन. बट ओढणार आहे मी त्याला. ओढणार म्हणजे फोर्स डायरेक्शन कोण झाली, फोर्स along positive x-axis. येस, फोर्स इज अलोंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, आणि डिस्प्लेसमेंट पण त्याच ऍक्सिसला आहे, बरोबर का, पॉझिटिव्ह ऍक्सिसला. तर मग मला सांगा अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, सांगा. 0. Okay. Now what we are going to discuss. होप सगळे आपण तुम्ही सांगितलं की आता आपण जो फोर्स अप्लाय केलाय हा अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट बोथ आर इन द सेम डायरेक्शन. पण आपल्याला फोर्स आपण कोणता आहे इथे काय कन्सिडर करतोय, वर्क डन बाय वॅरिंग फोर्स, बरोबर आहे का. इथे जे ओल्ड मी हा ओल्डेला फोर्स म्हणजे माझा अप्लाइड केलेला फोर्स आहे, बरोबर ना. स्प्रिंग मध्ये जो तयार झालेला फोर्स आहे तो कोणत्या डायरेक्शनला असणार आहे, पा आपण जे कन्सिडर करतो आता तुम्ही सांगितलं की 0 अँगल असला पाहिजे. हा कोणता आहे, हा अप्लाइड फोर्स आहे, ही डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर. पण जेव्हा मी स्प्रिंगला ओढतोय त्याच वेळेला स्प्रिंग मध्ये स्प्रिंग फोर्स जनरेट होतो, बरोबर ना. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ, देयर इज ऍक्शन, देयर विल बी अ रिएक्शन, अँड रिएक्शन विल बी अपोजिट इन द डायरेक्शन. जेव्हा मी फोर्स अप्लाय करणार आहे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, डिस्प्लेसमेंट अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, त्याच केस मध्ये काय होणार आहे, तर फोर्स विच इज डेव्हलप्ड इन द स्प्रिंग, स्प्रिंग फोर्स विल बी इन द backward direction. So this is a F spring. So F spring is in the backward direction. So the angle in between F spring and displacement will be 180. कळलं सरांना. आपल्याला या केस मध्ये आपण जो फोर्स अप्लाय करतोय त्याबद्दल नाही विचार करायचा. आपल्याला विचार काय करायचा आहे, वर्क डन बाय द वॅरिंग फोर्स, वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स. आपण अप्लाय केलेला फोर्स तो नाही आपल्याला कन्सिडर करायचा, आपण तो सोडून देणार. समजा मी स्प्रिंग घेतली, ओढली आणि सोडून दिली, तर असं होतं का, स्प्रिंग ओढली सोडली त्यानंतर ती इथून ओढलेली, समजा ही इनिशियल पोझिशन असेल, एवढ्या पोझिशनला ओढली आणि पुन्हा परत सोडून दिली, तर इथं जाऊन थांबती का, ती काय करते पा, ही इनिशियल पोझिशन होती, ही फायनल पोझिशन होती ओढलेल्या ठिकाणी. मग ते काय करणार आहे, इथून इथं जाईल, इथून थोडी पुढे जाईल, पुन्हा परत ऑसिलेशन्स करणार आहे, बरोबर ना. रिपीटेड मोशन असणार आहे स्प्रिंगची. स्प्रिंग ओढल्यानंतर पुन्हा परत त्या ठिकाणी जाते का, परत त्या ठिकाणी थांबते का, नाही. ती काय करते, एकतर हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल, त्या केसमध्ये ती ऑसिलेशन्स फॉलो करते. मग हे जे ऑसिलेशन्स आहेत, हे ऑसिलेशन्स कशामुळे येतात, ड्यू टू द स्प्रिंग फोर्स. ड्यू टू द अप्लाइड फोर्स आहे का, नाही. आपण फक्त इनिशियली अप्लाय केलं. समजा मी स्प्रिंगच्या ठिकाणी दोरी घेतली, दोरी ओढली आणि सोडली, तर दोरीचं होतं काही स्ट्रेचिंग होतं का, नाहीच. दोरी सोडली ओढली, ज्या ठिकाणी इनिशियली पोझिशनला होती त्या ठिकाणी जाऊन थांबणार, ती काही ऑसिलेशन दाखवणार नाही. पण त्याच केसमध्ये जर स्प्रिंग घेतलं तर स्प्रिंग काय करणार आहे, ओढल्यानंतर सोडली तर ऑसिलेशन्स फॉलो करणार आहे. मग हे ऑसिलेशन्स म्हणजे काय, इट इज ड्यू टू द स्प्रिंग फोर्स, अँड वी आर इंटरेस्टेड इन वर्क डन ड्यू टू द स्प्रिंग फोर्स. So we have to determine angle in between spring force and displacement. Spring force is in the backward direction, displacement is in the forward direction. हे झाली पहिली केस. आता मी काय करतो, ही स्प्रिंग इथून सोडून देतो. आता सोडून दिल्यावर काय होईल सांगा बरं, व्हॉट डू यू थिंक. स्प्रिंग सोडून दिली तर ही जी डिस्प्लेसमेंट इथे होती, ही डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला जाईल आणि
इथे जो म्हणजे स्प्रिंग फोर्स होता जो की इथपर्यंत होता झिरो झाला जेव्हा तो x इक्वल टू 0 या अमाउंट आला त्यावेळेला त्याची व्हॅल्यू 0 झाली आणि तो पुन्हा परत इकडे या स्प्रिंगला घेऊन जाणार याचा अर्थ काय स्प्रिंग फोर्स विल बी इन द अलोंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस म्हणजेच काय जेव्हा तुम्ही त्याला स्ट्रेच करता स्प्रिंग स्ट्रेच होते त्यावेळेला स्प्रिंग फोर्स अलोंग द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस असतो आणि डिस्प्लेसमेंट अलोंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस असते आणि दुसऱ्या केसमध्ये जेव्हा ती स्प्रिंग कॉम्प्रेस होते त्यावेळेला डिस्प्लेसमेंट इज इन द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस अँड फोर्स इज इन द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कळालं सर्वांना दोघं ऑनलाईन वाले कळालं का Yes, sir. Okay, so now we are going to determine its a work done. So for the work done, we have determined angle. So angle we have determined as 180 degrees. I have discussed how this 180 degrees can be determined. So the angle between F म्हणजे कोणता सांगा हा F spring आहे applied नाही F spring and S or dx is 180 degrees. So theta किती आपला 180 degree. Angle between F spring and S or dx is 180 degree. So I can write down W is equals to F dot F dx आणि cos of 180 किती असतं सांगा cos of 180 Minus 1. yes it's a minus 1. So we can write down that value as minus 1. So cos 180 is minus 1. So I can write down work done is equals to F dx. एक मिनिट फक्त okay. So we have determined equation for work done F W is equals to minus F dx. I can substitute value of work done. I can substitute value of force, spring force. We have written down here. Spring, F spring. काय आहे F spring चा किती काय इक्वेशन आहे मायनस kx बरोबर आहे का मग माझ्याकडे जो मायनस kx हे जर फोर्स एक मिनिट ओके मायनस kx हे इक्वेशन असेल पण आय कॅन राईट डाऊन दिस हियर सो आय कॅन राईट डाऊन मायनस kx dx. So minus minus has to be plus बरोबर आहे का just a minute has to be plus. लेफ्ट हँड साइडचं इंटिग्रेशन घेतलं तर काय येणार आहे W आणि राईट हँड साइडचं इंटिग्रेशन मला डिटरमाइन करायचं असेल तर आय हॅव टू नो व्हॉट आर माय लिमिट्स बरोबर आहे का मी मागाशी डायग्राम काढली का स्प्रिंग इनिशियली x इज इक्वल टू 0 ला होती त्यानंतर ती x एवढ्या अमाउंटला घेऊन गेलो मी आणि हे जे काही डिस्प्लेसमेंट होतं त्यावेळेला आपण स्मॉल dx एवढा कन्सिडर केला म्हणजे माझे इनिशियल लिमिट आणि फायनल लिमिट काय असणार आहे x इज इक्वल टू 0 आणि x बरोबर आहे का so I can have a limits of integration x is equal to 0 to x kx dx. Now can you determine integration of this right hand side सांगा बरं right hand side चे integration काय येईल k into x square upon 2 k into x square upon 2 yes so we can write down that integration I have written down it just let me write down it लक्षात येतो मायनस टर्म नाहीये बरं का ते मायनस टर्म माझ्याकडे चुकून आलेली आहे so w can be written as integration of kx dx
So k will be constant. Integration of x is equal to 0 to x dx, and x dx integration काय असतं? X square by 2. We have to substitute upper limit and lower limit. So if I substitute upper limit and lower limit, then I can write down w is equals to k multiplied with x square by 2. Now, what I mean by that? आता तुम्ही जर ग्राफ डिटरमाइन करायचा प्रयत्न केला, डिस्प्लेसमेंट वर्सेस फोर्स, आणि त्यावर जर तुम्ही जर वर्क डनची व्हॅल्यू डिटरमाइन करायचा प्रयत्न केला तर काय मिळतं आपण बघूया. लेट अस लुक ॲट द, एक मिनिट, लेक्चर चालू मला सांग थोडं. So we can draw a graph of this work done when spring is stretched from x is equal to 0 to x is equal to some final equation. So let us try to determine it's a graph. Now let us look at the one graph. We have determined equation as w is equals to k x square by 2. Okay. So now if I consider force along the y-axis, that is the spring force, and displacement along the x-axis. This is x is equal to 0 position. बरोबर आहे. आता मी काय करतो, फोर्स कन्सिडर करू, स्प्रिंग फोर्स. तुम्ही स्प्रिंग फोर्स हा जर तुम्ही आयडियल केस मध्ये कन्सिडर केला ना, तर इनिशियली तुम्ही त्याला जर एक थोडासा स्ट्रेच करून सोडून दिलं, तर आयडियल स्प्रिंग जर असेल तर आयडियल स्प्रिंग मध्ये ते जे ऑसिलेशन्स आहेत ते इनफायनाइट टाइम साठी चालू राहणार. जर तुम्ही त्याला फोर्स अप्लाय केला तर इनफायनाइट टाइम साठी चालू राहणार. पण होतं काय, आपल्या रेग्युलर केसमध्ये जेव्हा आपण रेग्युलर स्प्रिंग म्हणतो किंवा डे टू डे लाईफ मध्ये जे आपण स्प्रिंग वापरतो त्यामध्ये असं पाहायला मिळत नाही की इनफायनाइट टाइम साठी ऑसिलेशन चालू. बट वी कॅन ऑब्झर्व दोज ऑसिलेशन फॉर सम स्पेसिफिक टाइम. किंवा तुम्ही पेंडुलम जरी घेतलं तर पेंडुलमचा आयडियल असेल, त्याला जर कसल्याही प्रकारचा रेजिस्टन्स नाही कन्सिडर केला तर तो पण इनफायनाइट टाइम साठी ऑसिलेट होतो. तसं स्प्रिंगच्या केसमध्ये पण असतं. स्प्रिंगचं जर तुम्ही आयडियल नेचर कन्सिडर केलं तर इट विल बी ऑसिलेट फॉर इनफायनाइट. नाउ लेट अस लुक ॲट द हाऊ ग्राफ विल बी ऑब्झर्व when you have force and displacement. जेव्हा फोर्सची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, 0 असणार आहे. सो दिस विल बी आवर फर्स्ट पॉइंट. लेट अस कन्सिडर k is equal to some constant value. आपण आता फक्त एक एक्झाम्पल म्हणून k is equal to 1 घेऊया. सो आय नो fs is equals to minus kx. बरोबर आहे. म्हणजेच काय, जर 1 असेल तर स्प्रिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू, तर आन्सर काय येणार आहे, fs is equals to minus x. बरोबर आहे. So for a time being only we consider displacement is along the x-axis. So I can have force is equals to x. So the force value इथे असेल, इथे फोर्स असेल, डिस्प्लेसमेंट इथे घेतली 1 सेंटीमीटर, तर मला करस्पॉन्डिंग पॉइंट इथे मिळाला. So what I mean by that, I will get one straight line for force fs is equal to kx. बरोबर आहे का. fs is equal to kx ही मला स्ट्रेट लाईन मिळाली. नाउ इफ आय जस्ट लुक ॲट द एनी पॉइंट, समजा मी हा एक पॉइंट कन्सिडर केला आणि या पॉइंटला डिस्प्लेसमेंट काय असेल, समजा x1 एवढी डिस्प्लेसमेंट. and if I wanted to know what is a work done, then area under this curve, हा जो शेडेड एरिया आहे ना, हा शेडेड एरिया म्हणजे काय, इट्स अ वर्क डन ड्यूरिंग द डिस्प्लेसमेंट ऑफ x1 when you are having force is equal to fs is equals to kx1. म्हणजेच काय, when you try to determine area, then you can determine area by using two methods, by just calculating of given things. तुम्हाला दिलेलं k, तुम्हाला दिलेलं डिस्प्लेसमेंट, याचा वापर करून तुम्ही वर्क डन डिटरमाइन करू शकता. और you can have one another method,
and that method is basically you can determine work done using graph. मग ग्राफचा वापर करून आणि त्या याचा वापर करून कॅल्क्युलेशनचा वापर करून तुम्ही वर्क डन ची व्हॅल्यू डिटरमाइन करू शकता. So the area under the graph represents the work done on the spring as the spring is stretched from x is equal to 0 to x is equal to some maximum value, that is a capital X. So I can write down work done. This is work done area under curve. It is straight line आहे. So and that is equals to what? 1/2 kx square. ओके, तुम्ही सेम कन्सेप्ट तुम्ही जर एनर्जी इन द स्प्रिंग कन्सिडर केली ना तर तुम्हाला सेम इक्वेशन मिळतं. एनर्जी स्प्रिंग एनर्जीचं त्यामध्ये पण इक्वेशन काय 1/2 kx square and according to work energy theorem what we have known that is the work done is equals to the change in the kinetic energy. म्हणजेच काय, this is nothing but your energy of the spring. कळालं सर्वांना कळालंय का? सर आपण के ची व्हॅल्यू 1 घेतल्यावर -x येतंय, मग ते x आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये घ्यायला पाहिजे. तो जो -x आहे ना तो डिपेंड आहे की तुमची स्प्रिंग तुम्ही स्ट्रेच करताय का कॉम्प्रेस करताय. कळलं का? फोर्सची व्हॅल्यू आपण F - kx बोलतो, बरोबर आहे. पण जर तो फोर्स जर तुम्ही कॉम्प्रेस सिच्युएशनला असेल तर -x असणार आहे, स्ट्रेस सिच्युएशन मध्ये असेल तर +x येणार. कळलं का? येस सर. आणखी कोणाला काही विचारायचं आहे, काही डाऊट आहे का? पहा लक्षात ठेवा, स्ट्रेच सिच्युएशन असेल तर आपला ग्राफ असा असणार. कॉम्प्रेस सिच्युएशनला ग्राफ कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये येणार आहे? पहा फोर्स इथे असणार आहे या ऍक्सिसला मायनस आणि डिस्प्लेसमेंट -x, बरोबर. कारण कॉम्प्रेस करतोय आपण म्हणजे डिस्प्लेसमेंट अलोंग द -x ऍक्सिस आणि फोर्स अलोंग द पॉझिटिव्ह ऍक्सिस. तर त्या केस मध्ये पुन्हा परत फोर्स तुमचा ग्राफ जो असेल तो सेकंड क्वाड्रंट मध्ये. कळलं का? ओके, आपल्याकडे किती वेळ अजून? ठीक आहे, we will try to complete another thing. If the spring moves from initial point x1 to x2, then we can write down that W is equals to, if समजा हा x1 होता इथे x2 असेल, then I can determine work done during the x1 to x2 and that work done can be write down or can be observed using this area. So work done when spring stretched from x1 to x2 distance. So this area which is shaded here, that can be written down as a work done when spring is stretched from x1 to x2 point. Now I can determine this using formula also. To determine this using formula, what we have to use? We have to use again these limits. We have used limits as x is equal to 0 and x is equal to x for the initial case when we have considered only spring is stretched from 0 to some x position. If I wanted to know or if I wanted to calculate this using formula, then I have to use limits as x is equals to x1 and x is equals to x2 in the integration. आपण पहा मगाशी इंटिग्रेशन पाहिलं होतं, w is equals to integration kx dx. इथे काय होतं, x is equal to 0 घेतलं होतं, त्याच केस मध्ये मला x1 घ्यावं लागेल आणि x is equals to x2 घ्यावं लागेल. So using this I can write down w is equals to k x square by 2 limits x1 to x2 and which is equals to k x2 square divided by 2 minus k x1 square divided by 2. So this is nothing but again work done. So work done when your spring is stretched from x2 point to x1 point to x2 point, which is equal to this point, this equation. बरोबर आहे काय? कळालं का? पहा मगाच्या इथे आपण केलं होतं, इथे जे लिहिलेलं इक्वेशन आहे w is equals to
इंटिग्रेशन 0 to x kx dx, तर त्याच इक्वेशन मध्ये जर मी कन्सिडर केलं की माझी स्प्रिंग ही x1 आणि x2 या दोन पॉइंट्स मध्ये स्ट्रेच होते, तर त्या केसमध्ये मला काय करावं लागेल, हे जे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आहेत इथले हे 0 आणि x, तर ते मला चेंज करून त्या ठिकाणी काय घ्यावे लागतील, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट x1 आणि x2. कळालं सर्वांना? येस और नो? ऑनलाइन वाले का? ऑनलाइन वाले येस सर. ज्यांचे 2 डोस झाले आहेत त्यांनी कॉलेजमध्ये या बरं का. ओके, सो I have written down this W is equal to kx 2 square by 2 and minus kx1 square by 2. So this is equation of work done when you are having a displacement from x1 point to x2 point. Okay, तुम्ही जर आता या ठिकाणी पुन्हा परत वर्क केलं अप्लाय केले ना तरी तुम्हाला तेच पाहायला मिळेल. kx2 square by x2, this is a energy of the spring at second point or at a final point minus kinetic energy at initial point. So again we have observe work energy theory here. Kx square by 2, this is the equation for energy in the spring. Okay, कळालं का? सर्वांना कळालं का? येस सर. येस सर. Okay, so let us stop here. We will discuss remaining things in the next lecture. Just a minute.